राष्ट्रवादी अजितदादा पवार गुट की ओर से शरद जोगी के नेतृत्व में 16 उम्मीदवारों के नामांकन पत्र दाखिल किए गए। इस संदर्भ में राजूरा विधानसभा अध्यक्ष शरद जोगी की सीटीवी के साथ बातचीत दौरान कुछ विषयों पर चर्चा। करचांदुर नगर परिषद के लिए आज सभी पक्षों ने अपने अपने उम्मीदवार का नामांकन दाखिल किया। राष्ट्रवादी अजितदादा पवार गुट इनकी ओर से शरद जोगी के नेतृत्व में 16 उम्मीदवारों का नामांकन दाखिल किया गया है। इससे पहले भी करचांदुर नगर परिषद पर राष्ट्रवादी की सत्ता थी, लेकिन इस समय शरद पवार और अजित पवार गुट यह एक साथ थे। उस समय अजितदादा पवार गठ ने भारतीय जनता पक्ष के साथ युति करने इनकार कर दिया था और स्वतंत्र चुनाव लड़ने का ठहराया। इस बारे में राजूरा विधानसभा के अध्यक्ष शरद जोगी ने सीटीवी के साथ बातचीत करते हुए कुछ विषयों पर चर्चा की। आज दिनांक 16/11/2025 ला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आम्ही नामांकन फॉर्म नगर परिषदला भरण्यात आले आमच्या पक्षाकडून आणि त्याच्यामध्ये आम्ही युवकला जे संधी पाहिजे, जे नवीन चेहरे आहे आणि जे खरंच गडचांदूरची दिशा गडचांदूरसाठी लोकांची सेवा करणार, लोकांचे आणि विकास कामं करणार अशाच लोकांना आम्ही उमेदवारी दिली आहे। आणि आज आम्ही 15 नामांकन आमचे आज भरणं झाले राष्ट्रवादी पार्टीचे आणि उद्या आम्ही परत पुन्हा 6 फॉर्म उद्या पुन्हा टाकून राहिलो आहोत आणि आम्ही अजितदादा गटाकडून आपल्याच आमची युती कुणासोबत नाही, आम्ही स्वतःच पॅनल बनवून गावाचा म्हणजे स्वतः आम्ही पॅनल बनवून आम्ही स्वतःच लढवत आहोत आणि आमचे याच्यामध्ये आम्हाला सिंहाचा वाटा आमच्या अध्यक्षांनी आम्हाला भरपूर मदत केली आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा अशी आम्हाला एक शाश्वती दिली। त्यांचा विश्वास पडला नाही पाहिजे यासाठी आम्ही आमचे जेवढे उमेदवार आहेत तेवढ्यांनाही आम्ही भरभरीत मतांनी विजय करून दाखवतो आणि स्वतः मी विजयी होतो आणि लोकांना माहीत आहे की कोण का करू शकते का नाही। यामध्ये लोकांना माहीत आहे की लोक निवडून येतात आणि कुठं जात नाही, येत नाही, काय नाही, हे बी लोकांनी पाहिलं आहे लोकांना। आणि आमच्या राष्ट्रवादीचं काम तसं नाही, 20% राजकारण, 80% समाजकारण हे आमच्या अजितदादांनी आम्हाला दिलेले धोरण आहे। आणि आम्ही गडचांदूरमध्ये जे काही आज बेरोजगार मुलं आहे, हे कंपनी आहे मानेगड, ते त्यांना म्हणजे कधी हे व्हॅल्यू नाही देत मुलांना, पण आम्ही असं ठरवलं आहे की दरवर्षी 50 मुलं आपल्या गावातले कंपनीमध्ये लागले पाहिजे असं एक ठरवतो आमच्या पक्षाकडून। आणि कुठं जेव्हा आम्हाला मदत लागली तेव्हा आमचे जिल्हा अध्यक्ष आमच्या पाठीशी धडक उभी राहील। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडूनही आम्हाला भरपूर आमच्या पक्षाला भरपूर आपल्या गावासाठी भरपूर निधी आणू आणि आपण गावाचा कायापलट करू एवढेच बोलतो। जय राष्ट्रवादी। मला एक सांगा, यापूर्वी तुम्ही नगर परिषदेमध्ये तुमची सत्ता होती, तर त्यावेळेस त्या कालखंडात तुमच्या नेतृत्वात तुम्ही कुठली विकास कामं केली? येथे पहिले 5 वर्षामध्ये आम्ही होतो तेव्हा रोड नाल्या माझ्या प्रभागात जेवढे कामं मला होते तेव्हा मी नगरसेवक होतो, जेवढे कामं करता येते तेवढे मी माझ्या वार्डात केले होते। आणि नंतर येथे 5 वर्षामध्ये मी उपाध्यक्ष म्हणून गावाचे नगर परिषदला होतो आणि मी आमच्या विकास कामे माझ्या वार्डात तुम्ही आजही जाऊन पहा, 1 करोड रुपयाचा एक बगीचा बनवला आहे। तिथं आज एवढा मोठा गाव आहे, तिथं कुठंच आम्हाला गावामध्ये मुलांना खेळासाठी आणि बुजुर्ग लोकांना फिरासाठी कोणती व्यवस्था नव्हती, ते व्यवस्था आम्ही आज माझ्या गावामध्ये केली आहे। आणि असे भरपूर कामं आहे, रोड असेल, नाली असेल, पूर्ण आम्ही टोटल काम केले आहे माझ्या वार्डातले। तुम्ही गावातले कमी जास्त 80% कामं आम्ही आमच्या हातानं झाले आहे। आणि आता पाण्याचा आरो वगैरे आहे, 20 लाख रुपयाचा पाण्याचा आरो मी माझ्या वार्डात म्हणजे गावासाठीच लावला आहे। आणि असे आम्ही भरपूर आहे की कामं भरपूर केले आहे आणि आता याच्यानंतर पुन्हा जास्त कामं करू। तेव्हा तर मी उपाध्यक्ष होतो, आता जनतेची साथ राहिली तर मी अध्यक्ष बनल तर पुन्हा नियोजन गावाचं पुन्हा याच्यापेक्षा जास्त काम करून दाखवतो।
मला एक सांगा, गडचांदूर शहर हे प्रदूषणाचं शहर म्हणून ओळखले जाते, तर गडचांदूर वासियांच्या प्रदूषणासाठी तुम्ही काय उपाययोजना आखाल? गडचांदूर हे शहर आमच्या गावामध्ये कंपनी आमच्या बिलकुल 2 ते 3 किलोमीटरवर कंपनी आहे मानिगड नावाची, आणि तिचा वारंवार गावामध्ये आम्ही आमच्या नगर परिषदला त्यांचं हे व्हावं म्हणून आम्ही त्यांना एक हे लावली आहे, तिथं मशीन लावली आहे की त्यांचा धूळ किती प्रमाणात येतो गावात हे सुद्धा लावून आहे, पण त्याच्यावर नाही का ते तिथं दिसत नाही सर बरोबर, पण तरी पण आम्ही वारंवार त्यांना नगर परिषदच्या माध्यमातून नोटीसही देणे झाले आमचे. एकदा तर आम्ही त्यांची, आणि एवढं करत असताना एवढा धूळ खातो म्हणून आम्ही एक काम केलं आहे त्यांच्यासाठी पुन्हा, की येथे ह्या 15 वर्षापासून त्यांना 17 लाख रुपये फक्त टॅक्स होता. तो आमच्या सत्ता असताना, मी उपाध्यक्ष असताना तिथं आम्ही 5 ते 7 करोड रुपये कंपनीला टॅक्स लावला आहे, आणि ते कंपनीला एक चांगला एक सबकच झाला आहे, कारण की 5 ते 7 करोड रुपये ते आपल्या नगर परिषदेला देत नव्हते. आजपर्यंत ते 17 लाखाच्या वर देत नव्हते, पण आम्ही आमच्या माध्यमातून, आमच्या सत्तेच्या माध्यमातून त्यांना हे करून आम्ही गावासाठी 5 ते 7 करोड रुपयाचा टॅक्स आम्हाला कंपनीला लावण्यात आला आहे. बरं, आज बिहारच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला प्रचंड प्रमाणात यश मिळाले, तर तुम्ही भाजपाचे मित्रपक्ष असतानाही तुम्ही भाजपाला सोडून स्वतंत्र निवडणूक लढवत आहे, त्याचा अडसर तुम्हाला वाटतो का? त्याचा असर आम्हाला काही वाटत नाही, कारण कसं आहे, इथं आता आपल्याला गावामध्ये पक्ष चालवायचं राहिलं तर समजा आता BJP हा पक्ष आज याच्यावर आहे, राज्यावर आहे, आणि आम्ही त्यांच्या युतीमध्ये आहोत, पण आम्हाला कुठंतरी जाणवलं की आमचेसुद्धा गडचांदूरमध्ये आता आमचा पक्ष वाढवायचा असेल तर आम्हाला स्वतःच लढा लागणार आहे. त्यासाठीच आम्ही ह्या माध्यमातून आमचा निर्णय झाला की आम्ही स्वतंत्र स्थानिक लेवलवर आम्ही स्वतः लढणार आहे. कारण असं आहे की त्यातल्या आपण नेहमी आम्ही बसत होतो, पण कसं आहे ते त्याच्या काही कारणामुळे आम्ही आमचे कार्यकर्ते नाराज नाही झाले पाहिजे बा. आज आता समजा 20 जागा आहे ना, आम्ही 5 जागा घेतल्या तर आमचे 15 कार्यकर्ते नाराज झाले असते, आमचा पक्ष पुन्हा त्याच्यापेक्षा कमी झाला असता. यासाठी हा निर्णय माझ्या मनात आला. आम्ही स्वतंत्र लढालो, आणि 20च्या 20 कॅन्डिडेट आज गडचांदूरच्या नगर परिषदेला आम्ही नामांकन भरले आहे.